शेतकरी बंधूंनो राम राम. मी आपला मित्र भगवान धेडे. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत आहे. तर बांधवांनो, आजचा आपला विषय ह्या चिंचेच्या झाडावर आहे. तर तुम्ही पाहू शकतात शेतकरी बांधवांनो, आपण काय केलेलं आहे, आपल्या आकड्यावर चिंचेचे झाडं राखलेले आहेत. हे बघा, ही एक झाड आहे, हे बघा ती एक झाड आहे, हे बघा ही एक आहे, ही एक आहे, आणि ह्याच झाडाच्या पलकून दोन झाड आहेत. तर चला तर बांधवांनो, ह्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो. तर बांधवांनो, हे जे झाड आहेत का, दर वर्षा ह्याला चिंचा येतात. मग चिंचा आल्याच्या नंतर आता हे चिंचा किती लागलेल्या तर अक्षरशः हे झाड आहे का, हे झाड वाकून चाललं आहे. आता हे बघा, ते वरचा फाटा आहे का, त्या फाट्याला बघा चिंचा किती, हे इकडं फाटा आहे का, ह्याला बघा किती. आणि हे झाड खूप मोठं आहे. या आलकून जेवढं तुम्हाला दिसतंय का, तेवढंच हे आपल्या शेडच्या पलकून बी तेवढंच आहे. आता इथं एक आहे, हे बघा माल खूप लागलेला आहे. हे बघा हे वाकून गेले, हे बघा हे इथं एक आहे. आणि हे झाड आहेत का, ह्याला माल कमी येते. म्हणजे कशामुळं माहिती का, हे इथं जवळजवळ इथं कापूस आहे, इकून कापूस आहे. मग हे रान भिजत आहे. मग भिजत असल्यामुळं इथं ओलावा तयार होते. मग ओलावा तयार झाला की काळीच्या रानाला जर ताण नाही बसला की ते झाडं माल धरीत नाहीत. मग त्या कारणाने कमी लागत आहे. आता इथं दोन आहेत, ह्याला कधी एखाद्या वर्षी लागत, एखाद्या वर्षी लागत नाही. आणि एक घराच्या पाठीमागं वाट आहे, तिकडे एक आहे बघा. तर दर वर्षा किती जरी नाही म्हणलं तर 5,000, 6,000, 7,000, 7,000 पस्तोर, आणि एखाद्या वर्षी 10,000 हजार पस्तोर जातोय माल. पण कशामुळं माहिती का, जर थेंब पडत राहिले, अवकाळी पाऊस जर पडत राहिला, मग ह्या एकदा चिचा पकल्या, समजा ह्या वाळून गेल्या चिचा, आणि त्या जर चिचा भिजल्या की मग काय होतंय, ती व्यापारी लोक घेत नाहीत. मग काय ती चिचा आहे का, ती चिचा आतमध्ये काळी पडती, म्हणजे थोडक्यात नास ती खराब होती, मग घेत नाहीत. आणि जर एखाद्या वर्षी जर समजा असं चकट वातावरण राहिलं, अवकाळी पाऊस आला नाही, काय नाही, मग ह्या चिचा इकात्यात. व्यापारी लोक बी हिंडत येत, घेत येत. आणि जर कोणी जर नाही घेतलं तर 2-3 वर्षांनी आपला अनुभव आहे, आपण काय करतो तर हे झोडतो. घरी झोडायच्या रोजकरी लावून, नाही तर आपण स्वतः काही जसं जमन तसं झोडायचं, याचायच्या, याचून पोते भरायचे, आणि पोते भरून डायरेक्ट आपल्या आरतीमध्ये ह्या विकायच्या. मग तीच समजा 17 रुपये, 18 रुपये, 12 रुपये भावाने, किलोचा भावाने जाती. मग 5-7 हजाराचं दर वर्षा हे उत्पन्न आहे आपल्याला. मग मला तुम्ही सांगा, एक प्रकारची हे झाडं जर राखली आपण, बांधावर म्हणा, पडकात म्हणा, कुठं विहिरीपाशी म्हणा, जिथं जागा असेल तिथं रिकाम्या जाग्यावर, तर शेतकऱ्याची बँकच आहे ना ही. दर वर्षा तुम्हाला काही ना काही याच्यापासून उत्पन्न तयार होईल आहे ना. आणि परत पुन्हा सगळ्यात मोठी गोष्ट, ह्याची सावली लई जोरात. कारण कशामुळं माहिती का, ह्यांची हे फाटे मोडत नाहीत, काय नाहीत, तीच निबर असते. जुन्या काळातले लोक आहेत का, ह्याचे कवळे फाटे काढून, आपले कोटे नव्हते का, कोटे कोप्या, त्याला आळे घ्यायचे, आणि त्याचा ते बांधण्यासाठी, समजा आता सुतुळी आली बांधण्यासाठी, त्याचा उपयोग ते करायचे. तसंच आता कोट्या पेट्याची गरज नाही. आता शेड निघले सगळं, मिशनवर स्क्रू फिरू सगळे येतं. पण एक तर सावलीसाठी, दुसरं आकाड्यासाठी, आपल्या जनावरं ढोरं बांधण्यासाठी, आणि तिसरं म्हणजे आपल्याला हे चिचाचं उत्पन्न विकण्यासाठी तयार होते. तर त्याच कारणाने आपण झाड राखलेले, तर एक तर आकडा म्हणून, सावली म्हणून, आणि उत्पन्नासाठी. दर वर्षा आपली बँकेतून कसे पैसे काढतो, तसे आपल्याला वर्षा 5-10 हजाराचं हे तर उत्पन्न आहे. आता समजा मी इथं बसलो होतो झाडाखाली, बसल्या झाडं बघून मला आठवली माहिती. तर मला ही माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत गेलीच पाहिजे. त्या कारणानं बांधवांनो आपण व्हिडिओ बनवला आहे. तर बांधवांनो, माहिती कशी वाटली एक कमेंट मात्र जरूर करा. चॅनलवर नवीन असताना तर चॅनल सबस्क्राईबर करा. तर लवकरच आपण अशी काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्या सर्व शेतकरी बांधवांचे मनापासून धन्यवाद.